नमस्कार, जय हिंद. तर आज आपण बघणार आहोत धाराशिव पोलीस शिपाई या पेपर मधले मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचं विश्लेषण. तर हा पेपर मार्च 2026 मध्ये झाला होता. 2024-25 चा पेपर आहे. तर याच्यामध्ये आपण बघूया की कशा पद्धतीने पेपर पॅटर्न सेट झालेला आहे. ठीक आहे, चला. तर धाराशिव मध्ये गेल्या वर्षीचा पेपर तुम्ही बघितला असेल, थोडासा मॉडरेट लेवलचा होता. तर यावर्षी बघूयात प्रश्न किती आलेत, कुठल्या टॉपिकवर आलेत, कुठल्या पद्धतीने आलेत, किती प्रश्न विचारले टोटल, हे सगळं डिटेल मध्ये आज आपल्याला इथे कळणार आहे. सो लेट स्टार्ट. बघूयात आपण धाराशिव मधले मराठी व्याकरणाचे प्रश्न. पहिला प्रश्न आहे आपला, योग्य विधान ओळखा. देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे. संस्कृत व प्राकृत भाषांची देवनागरी लिपी आहे. मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात आणि देवनागरी या लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवितात. बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. कुठलं विधान बरोबर असेल? योग्य विधान कुठलं? देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे का? मग च ला काय चिन्ह आहे? छ, ज, झ काय चिन्ह आहे? नाही. बरोबर, चिन्ह सेम आहे बट उच्चार वेगळे आहेत, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. त्यानंतर संस्कृत व प्राकृत भाषांची लिपी देवनागरी आहे असं सांगितलंय. हा, तर आपल्या देवनागरी लिपी असलेल्या भाषा मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली, पाली आहे. याच्यामध्ये प्राकृत येत नाही, त्यामुळे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. आणि जो थर्ड ऑप्शन आहे, थर्ड ऑप्शन आपल्याला इथे दिसतोय, मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात. तर हे उदाहरण आपलं बरोबर असणार आहे, कारण आपल्या भाषेची लिपी म्हणजे आपलीच लिपी, हे ह्या ज्या अक्षर लिहिलेली आहेत ही सगळी देवनागरी लिपीत लिहिलेली आहेत, कारण ही भाषा मराठी आहे. मग लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर करतात. फोर्थ ऑप्शन दिला होता की देवनागरी या लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवितात. तर फक्त च, छ, ज, झ हीच चिन्ह दोन ध्वनी दाखवतात, एक च आणि एक च. बाकी कुठलेही चिन्ह सेम म्हणजे एकच उच्चार दाखवतात, एकच ध्वनी दाखवतात, एकापेक्षा जास्त ध्वनी बाकीचे चिन्ह दाखवत नाहीत. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन बरोबर आहे आपलं, ऑप्शन 3. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न आहे, मुलांनी या शब्दात मू हे काय आहे? तर हा प्रश्न रद्द केलेला आहे त्यांनी, कारण पर्याय असे दिले. बघा, मू हे अक्षर आहे, मू हे एक ध्वनी चिन्ह आहे, कारण याच्यावर मुलांनी आक्षेप घेतला होता. मू हा एक मूलध्वनी आहे आणि मू व ड हे मूलध्वनी आहेत. आपल्याला फक्त मू विचारले त्यांनी, त्यामुळे त्याच्याशीच आपला संबंध आहे फक्त. ठीक आहे, तर मुलांनी हा शब्द आहे. मुलांनी मध्ये मू हे एक अक्षर आहे. बरोबर, मूलध्वनी कोणाला म्हणतो? तोंडावाटे बाहेर पडणारे सगळे मूलध्वनी. मग मू मध्ये मूलध्वनी म अधिक उ आहे. म आणि उ हे दोघं मूलध्वनी आहेत, फक्त मू हे ध्वनी नाही. ठीक आहे, त्यामुळे मू हे काय आहे आपलं? तसं बघायला गेलं तर अक्षर आहे, बट बऱ्याच विद्यार्थी ध्वनी चिन्ह आणि मूलध्वनी मध्ये कन्फ्युज झाले होते, त्यांनी आक्षेप घेतले, त्यामुळे हा प्रश्न रद्द केला होता. बट त्याचं खरं उत्तर मू हे अक्षर आहे हेच असणार आहे. ओके, ऑप्शन फर्स्ट राईट. यर लव यांची उच्चारस्थाने अनुक्रमे या स्वरांच्या उच्चार स्थानांसारखी आहे. इ उ रुलू, इ उ रुल, इ उ रुलू, इ उ ब लू. आता ऱ्हस्व उ का दीर्घ उ, ऱ्हस्व ई का दीर्घ ई, हे आपल्याला इथे ओळखायचंय. ओळखा. यरलव यांना अर्धस्वर म्हणतात का? कारण यांचा उच्चार स्वरांप्रमाणे होतो. इ उ रुलू सारखा उच्चार यवरल यांचा होतो. स्वरांप्रमाणे क्रम यवरलच आहे. ठीक आहे, मग इ उ रुलू, कुठला इ उ रुलू? ऱ्हस्व ई ऱ्हस्व उ का दीर्घ ई दीर्घ रू? तर ऱ्हस्वच ई आणि ऱ्हस्वच उ आहे. ई सारखा उच्चार यचा, उ सारखा उच्चार वचा, रू सारखा उच्चार रचा, लू सारखा उच्चार लचा. ठीक आहे, ऑप्शन 3 राईट. बदल घडणे व्याकरणातील या क्रियेला काय म्हटले जाते? सूड, वचपा, विकार आणि आजार. बदल घडणं म्हणजेच विकार होणं. नामाच्या लिंग वचन बदलाप्रमाणे क्रियापदात बदल होतो म्हणजे विकार होतो. ऑप्शन 3 राईट.
पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेष नामासारखा उपयोग केला आहे? आतापर्यंत 5 प्रश्न बघितले, 5ही सोपे आहेत, त्यामुळे पेपर आतापर्यंतचा सोपाच आहे. पुढे बघूयात मग आपण. एकदम हळू जातोय, काहीच घाई नाहीये आपल्याला. मी आत्ताच नगरहून आलो. आमची बेबी आता कॉलेजात जाते. माधुरी उद्या मुंबईला जाईल. शेजारची तारा यंदा BA झाली. काय येईल बरोबर? आता इथे थर्ड जो ऑप्शन आहे ना, माधुरी उद्या मुंबईला जाईल. माधुरी हे मूळ भाववाचक नाम आहे, बट इथं मुलीचं नाव म्हणून वापरले म्हणून हे झालं आपलं विशेष नाम. मूळ जात काय आहे? भाववाचक नाम. मूळ जात लिहिते इथे. ठीक आहे, मूळ जात भाववाचक नाम आहे, त्याचा वापर आपण इथं विशेष नाम म्हणून केलेला आहे, म्हणून ऑप्शन 3 राईट. तारा हे भाववाचक नाम नाहीये. ओके, तारा हे मुलीचं पण नाव आहे किंवा आकाशातील तारे म्हणून तारा हे सामान्य नाम सुद्धा येतं. मग ऑप्शन 3 आला आपला राईट. पुढे खालीलपैकी कोणता शब्द एकवचनी दिलेला आहे? एकवचनी शब्द भाऊ, कागद, दिवस आणि रात्र. एकवचनी शब्द कुठला? भाऊ एक असला तरी भाऊच राहतो, एकापेक्षा जास्त असला तरी भाऊच राहतो. कागद एक असला तरी कागदच, एकापेक्षा जास्त असला तरी कागदच. दिवस एक असला तरी दिवस म्हणतो, एकापेक्षा जास्त असला तरी त्याला दिवसच म्हणतो. रात्र एक असला तर रात्र म्हणतो, एकापेक्षा जास्त असेल तर आपण त्याला रात्री म्हणतो. म्हणजे निश्चितपणे एकवचनी शब्द कुठला दिलेला आहे? ऑप्शन 4 दिलेला आहे. मी कितीतरी रात्री जागून काढल्या, बरोबर ना? अनेक वचन झालं. पुढे उकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक म्हणजे बरोबर आहे? उकारांतच आकारांत. ओळखा मग. वधू, वधूला वधूने, वधूचा वधूचं वधूच राहतं, म्हणजे उकारांतच उकारांतच राहतं. नातू, नातवाला उकारांतच वाकारांत झाले, आपल्याला आकारांत सांगितले. कोकरू, कोकराने. आसू, आसवाचे. आता तुम्ही बघू शकता, आसू आसवा उकारांतचं पण वाकारांत झालेलं आहे. इथं आहे कोकरू, बरं का, चुकून ते कोकर झाले. उकारांत, उकारांतचं इथं आकारांत. सामान्य रूप म्हणजेच काय? मूळ शब्द. मूळ शब्द वाक्यात वापरल्यानंतर त्याला प्रत्यय लागतो. प्रत्यय लागल्यावर हा प्रत्यय काढून टाकायचा. प्रत्यय काढून टाकल्यावर मूळ शब्दात जो बदल झालाय, कोकरूचं कोकरा झालंय, उचा आ झालाय, म्हणून ऑप्शन कुठला राईट आला आपला? ऑप्शन 3 राईट. ठीक आहे, आकारांत विचारलं होतं ना, वाकारांत नाही. यस, चला जाऊयात पुढे. काल मी मावळणारा सूर्य पाहिला या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता आहे? सिद्ध विशेषण, साधित विशेषण, गुण विशेषण आणि साशंक विशेषण. आता काल मी मावळणारा सूर्य पाहिला. सूर्य हे नाम आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द मावळणारा. कसा सूर्य? मावळणारा. मावळण्याची क्रिया आहे. मावळ हा धातू आहे ना, मावळ, मावळण्याची क्रिया आहे. क्रियेचा वापर आपण इथे विशेषण म्हणून केलाय, म्हणून हा काय बनला आपला? धातू साधित विशेषण. तो कोणाचा प्रकार आहे? साधित विशेषणाचा प्रकार आहे. धातूला प्रत्यय लागून त्याचा वापर विशेषण म्हणून केलाय, म्हणून कुठला ऑप्शन राईट आला आपला? धातू साधित विशेषण, मुख्य प्रकार साधित विशेषण, म्हणून ऑप्शन 2 राईट. पुढचा प्रश्न. ना, नये, नाही, नको या शब्दांनी क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते? करण रूप, संप्रदान, अकरण रूप, साशंक. ना, नये, नाही, नको, न लगे हे काय करतात? नकार दाखवतात ना. नाही, नकार दाखवतात. नकारार्थी म्हणजेच अकरण रूपी आणि होकारार्थी म्हणजेच करण रूपी वाक्य, क्रियापदे, म्हणून ऑप्शन 3 राईट. विकल्पबोधक, स्वरूपबोधक, परिणामबोधक, संकेतबोधक या प्रकारात खालीलपैकी कोणते शब्द किंवा अक्षर येऊ शकतं? आणि, की, जरी, परंतु. काय येऊ शकतं? कुठला पर्याय योग्य?
विकल्पबोधक म्हणजे किंवा वा अगर नाही तर की आहे का? स्वरूपबोधक म्हणजे खुलासा केलाय, की तर आहेच. स्वरूपबोधक मध्ये सुद्धा की येतो. गुरुजी म्हणाले की खाली बसा सगळ्यांनी. ओके. परिणामबोधक मध्ये म्हणून आहे नाहीये. संकेतबोधक म्हणजे जर तरचा संबंध असतो. मग ऑप्शन कुठला राईट येईल आपला? की हा सगळ्यांमध्ये येतोय. ठीक आहे. 2 पायऱ्या चढल्या की दम लागतो, म्हणजे 2 पायऱ्या चढल्यावर परिणाम काय होतो? दम लागतो. म्हणजे की हा चौघांमध्ये पण येतो. चौघांमध्ये येणारं अक्षर विचारलं होतं म्हणून ऑप्शन सेकंड राईट. चला पुढे. कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी डॅश डॅश असतो. झालेला प्रश्न आहे खूप जास्त वेळा हा. कर्तरी प्रयोगात कर्ता कसा असतो? प्रथमा विभक्तीत असतो, म्हणजेच प्रथमांत असतो, म्हणजेच प्रत्ययरहित असतो, म्हणजेच धातुरूपेश असतो. धातुरूपेश म्हणजे क्रियापदावर हुकूमत गाजवणारा. कर्तरी प्रयोगात कर्ताच क्रियापदावर हुकूमत गाजवणार. त्यामुळे ऑप्शन 3 राईट. आ हे प्रत्यय लागून बनलेले धातू साधित डॅश डॅश आहे. आ चिंताकरण, भरता आणि श्रोता. आता इथं पण मुलांनी काय केलं होतं? ऑब्जेक्शन घेतलं होतं. आ प्रत्यय लागून बनलेले धातू साधित. तर याचा ऑप्शन ए राईट दिलाय. चिंतण्याची क्रिया याला आ प्रत्यय लागलाय. मुलं भरता म्हणत होते. ठीक आहे. ऑप्शन फर्स्ट आला इथे राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 13 नंबरचा. राज्य गादीवरी काढी तुझ्या आठवणी, फळा अति माय मायेची पाठवणी या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे. रूपक, उत्प्रेक्षा, यमक आणि श्लेष. कुठला अलंकार असेल? आता रूपक म्हणजे उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये भेद नसून दोघं अगदी एकरूप असतात. आहे का इथे? नाहीये. उत्प्रेक्षा म्हणजे जणू जणू काय वाटे गमे भासे की. आहे का? नाही. यमक म्हणजे रायमिंग वर्ड्स आणि श्लेष म्हणजे एकाच शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ. तर तेही इथं नाहीये. मग ऑप्शन कुठला राईट आला आपला? आठवणी आणि पाठवणी कवितेच्या चरणात ठराविक ठिकाणी रायमिंग म्हणजे यमक जुळवलेले आहेत, म्हणून हा आहे आपला यमक अलंकार. ऑप्शन 3 राईट. कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात ही म्हण कोणत्या बोलीतील आहे? म्हणजेच काखेत कळसा गावाला वळसा या टाईप सारखं. वराडी, मालवणी, सातारा आणि हलबी. तर ही भाषा कुठली आहे? वऱ्हाडी आहे. ऑप्शन फर्स्ट राईट. निढळ या शब्दाचा अर्थ काय होतो? निढळचा अर्थ न ढळणारा, उंचावरील ध्रुव तारा, कपाळ आणि कातळ. निढळचा समानार्थी शब्द निढळ म्हणजेच कपाळ. ऑप्शन 3 राईट. पैरण या शब्दाचा अर्थ सांगा. चपला, गुरांचा चारा, सैल सदरा, बैलांना हाकलण्याची काठी. आता वैरण नाहीये इथे गुरांचा चारा म्हणायला. पैरण, पैरण म्हणजे सैल सदरा. मग ऑप्शन कुठला राईट आहे आपला इथे? ऑप्शन 3 राईट. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण खूप जास्त वेळा रिपीट झाला हा प्रश्न. शब्द समूहाबद्दल एक शब्द. प्रतीक्षा, तितिक्षा, साम्यवादी आणि मनकवडी. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे त्याला आपण म्हणतो तितिक्षा. ऑप्शन सेकंड आला राईट. पुढचा प्रश्न. व्याकरण दृष्ट्या शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे अतींद्रिय हा शब्द कसा शुद्ध लिहिला जातो? अतींद्रिय, अति इंद्रियला अति उपसर्ग लागल्या म्हणून ह्रस्व दीर्घ वेलांटी होते, दीर्घही होतो ना अतींद्रिय. ठीक आहे. ऑप्शन कुठला राईट आला मग आपला? ऑप्शन फर्स्ट राईट. पुढे तोंडी लावणे या शब्दाचा समास ओळखा. उपपद तत्पुरुष समास, अलुक तत्पुरुष समास, नन तत्पुरुष समास, कर्मकर्तरी प्रयोग. आता समास विचारलाय. तोंडी लावणे इथं ईचा लोप झालेला नाहीये म्हणून हा कुठला समास आला आपला? अलुक तत्पुरुष. अलुक अ म्हणजे नाही, लुक म्हणजे लोप पावणे. लोप पावत नाही. काय? ई लोप पावत नाहीये. विग्रहामध्ये पण येतो आणि संधियुक्त शब्दामध्ये पण येतो, म्हणून ऑप्शन सेकंड राईट. पुढे रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही. रामकृष्ण कुठला समास असेल? रामकृष्ण या शब्दाचा विग्रह करताना 2 शब्दांच्या मध्ये आणि हा अविकारी शब्द येतो.
राम आणि कृष्ण. राईट, म्हणजे दोन्ही पद महत्वाची म्हणून द्वंद्व, आणि मध्ये विग्रह करताना आणि वापरलाय म्हणून हा आहे आपला इतरेतर द्वंद्व समास, द्वंद्व समासाचा पहिला प्रकार. ठीक आहे, ऑप्शन 3 राईट. अतिप्रसंग हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? उपसर्ग घटित, अभ्यस्त, सिद्ध शब्द, सामासिक शब्द. अतिप्रसंग, प्रसंग या शब्दाच्या पूर्वी अति हा उपसर्ग लागून आलाय, म्हणजेच मूळ शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागून आलेल्या शब्दाला आपण काय म्हणतो? उपसर्ग घटित किंवा उपसर्ग साधित शब्द म्हणतो. ठीक आहे, हा साधित शब्दाचा पहिला उपप्रकार आहे. ऑप्शन फर्स्ट आला राईट. त्यानंतर आहे आज गाडीत अतोनात गर्दी होती, हे कोणतं वाक्य आहे? वाक्य साधं आहे, उद्गार दिलाय का? काय गर्दी आज गाडीत असं दिलंय? नाही, साधं वाक्य आहे म्हणून हे आहे विधानार्थी, आणि साध्या वाक्याच्या शेवटी नेहमी पूर्णविरामच असतो. ठीक आहे, प्रश्न विचारला असता तर प्रश्नार्थी आज्ञा दिला असता तर आज्ञार्थी झाला असतं. ऑप्शन सेकंड राईट. पुढे, परी आणि मूल ही संज्ञा मराठीत कोणत्या लिंगी वापरली जाते? पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी आणि फक्त नपुंसकलिंग. इथे आय थिंक पोर आहे का? हा, पोर आणि मूल हे शब्द पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. तो पोर, ती पोर आणि ते पोर. बरोबर, तो मूल, ती मूल आणि ते मूल तिन्ही लिंगामध्ये वापरलं जातं. त्यामुळे ऑप्शन कुठला राईट आला? ऑप्शन 3 राईट. चित्रकार कुंचल्याचे चित्र काढतो, विभक्तीचा अर्थ कुठला? संबंध, करण, कर्म आणि कर्ता. आता कशाचे चित्र? चाचीचेच्या षष्ठी विभक्ती आहे. षष्ठी विभक्ती काय करते इथं? हा शब्द याच्याबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम करतोय, म्हणजे याचा कारकार्थ उपपदार्थ काय झाला? संबंध. ऑप्शन फर्स्ट आला राईट. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय जो की आताच आपण वरती बघितला, सोपा पेपर होता एकदमच. त, इ, आ, निशी, इ, चाचीचे आणि ऊनहून. चाचीचे च, झाजी, झेजा, झ हे प्रत्यय आहेत आपल्या षष्ठी विभक्तीचे, ज्याला कारकार्थ नसून ज्याचा उपपदार्थ आहे संबंध. तर बरोबर 25 पैकी 25चा पेपर पॅटर्न पिंपरी चिंचवड मध्ये फॉलो केला होता. सॉरी, धाराशिव मध्ये फॉलो केला होता. तर सोपा पेपर होता एकंदरीत. एकही प्रश्न असा अवघड नव्हता किंवा यावर्षी नव्याने ऍड केलेला आहे असंही काही नव्हतं इथे. ठीक आहे, एकदम सोपा होता. त्यामुळे तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार असाल तर तयारी व्यवस्थित चालू ठेवा. जास्तीत जास्त शब्दसंग्रहांवर भर द्या. नवनवीन समानार्थी विरुद्धार्थी म्हणी वाक्प्रचार विचारले जात आहेत, त्यामुळे त्याचा अभ्यास ठेवा. विश ऑल द बेस्ट. जय हिंद अँड थँक्यू. फाईल सेव्ह करून ठेवते म्हणजे तुम्हाला भेटून जाईल.